जाणकार प्रेक्षक वर्ग बघायला मिळतोय। प्रत्येक क्षणाचा आनंद, सिट्ट्या, टाळ्या वाजून प्रतिसाद आणि असा प्रकारचा उत्साह बघायला मिळतोय। एक उत्सव चालू आहे, उत्सव साजरा होताना दिसतोय। मित्रांनो, जो खेळ आपणास हवासा वाटतो ना आणि ज्या खेळाने सर्वांना आपलास करून घेतलाय तो खेळ म्हणजे क्रिकेट। ज्या ज्या क्षणाला आमच्या डोळ्यासमोर एक खेळ येतो त्या त्या क्षणाला आमचं मन उद्विग्न होऊन आणि सातत्याने ज्या खेळाकडे आपण वळतो तो खेळ म्हणजे क्रिकेट। जितकं प्रेम आपल्या प्रिय व्यक्तीवर करतो ना मित्रांनो, तेवढंच प्रेम आपण ज्या खेळावर करतो तो खेळ म्हणजे क्रिकेट। आणि त्याच क्रिकेटचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी आयोजित स्पर्धा सी वुड्स बॉक्स चॅम्पियन्स लीग 2025 सीझन 2 आणि सामन्याला सुरुवात होते। सेमीफायनल 1 चा पहिलाच बॉल अमित गोलंदाजीच्या बोहल्यावरती आहे आणि पहिला चेंडू डॉट बॉलने सुरुवात होते। निश्चितच दोन चांगले संघ, दोन चांगले कर्णधार आमने सामने आहेत आणि दोन्ही जवळचे मित्र आहेत। जसा उल्लेख केला बाईट मध्ये, इंटरव्ह्यू मध्ये विजयने, दोन चांगले मित्र आहेत निखिल यादव आणि विजय कांबळे एकामेकाच्या विरोधात खेळताना आता। आणि हा चेंडू स्वीप केलाय, एक तेरी तो एक मेरी। पहिला चेंडू तुम्ही जर चांगला डिलिव्हर केला आणि माझ्याकडे क्षमता आहे, माझ्याकडे क्लास आहे, माझ्याकडे दर्जा आहे, सर्वात महत्त्वपूर्ण माझ्याकडे टेम्परमेंट आहे आणि ते टेम्परमेंट शो करत असताना इथला फलंदाज नाव आहे निखिल यादव, त्याच्या माध्यमातून चौकाराने खातं खोललं जात आहे। चौकार निशेने धावसंख्येला सुरुवात होते, प्रारंभ सुरुवात। आणि हा पुढील चेंडू डिलिव्हर केलाय आउटसाइड ऑफ स्टंप आणि वाईड गणला जातोय। धावसंख्या धावफलकावरती 5 रन्स ऑन टू द स्कोर बोर्ड। बिग मॅच प्रेशर, सेमीफायनल 1। अमित ऑन टू द बॉलिंग मार्क, समोर निखिल यादव आणि हा चेंडू पॅडल स्वीप। विजय 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 कांबळे, त्याच्या नावातच विजय आहे आणि त्याच्या माध्यमातून चांगलं कमिटमेंट क्षेत्ररक्षणाच्या भूमिकेत असलेला 100% प्रत्येक वेळी देत असतो हा खेळाडू। त्याच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं, फुल 100% एफर्ट आणि त्याचे सर्व संघ सहकारी खेळाडूंबरोबरच बॉक्स क्रिकेट ग्रुपचे मित्र परिवार आणि ह्या स्पर्धेत उपस्थित प्रेक्षक मान्यवरांच्या देखील टाळ्या वाजून ह्या स्पर्धेला ह्या एफर्ट्सला दाद देत असताना क्रिस प्रथम स्ट्राइकला येतोय आणि हा चेंडू जस्ट स्टीअर केला होता, कव्हर्स मध्ये खेळून काढला होता। चांगला क्षेत्ररक्षक आहे उपस्थित आहे, त्याच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण झालं। आणखी एक धाव मिळतीये, धावसंख्या 7 रन्स ऑन टू द स्कोर बोर्ड फॉर नो लॉस। क्रिसने एका धावेने आपलं खातं खोललंय। अमित याचा पुढील चेंडू आणि हा नो बॉल, चुकीला माफी नाहीये आणि निखिल सारख्या फलंदाजाला तुम्ही अशा प्रकारचा चेंडू डिलिव्हर करू शकत नाही। त्याच्याकडे जबरदस्त क्लास आहे, सर्वात महत्त्वपूर्ण टेम्परमेंट आहे आणि त्या 1+4 अशा 5 धावा मिळतील ह्या फटक्यावरती। धावसंख्या 12। अमित ऑन टू द बॉलिंग मार्क, स्ट्राइक एंडला निखिल पुन्हा एकदा सज्ज आणि हा चेंडू व्हाट अ ब्रिलियंट शॉट यार, व्हाट अ क्लास, अप्रतिम फटका। यस डीजे काय फटका होता मागचा, अप्रतिम। नयन दीपक, अप्रतिम कव्हर ड्राईव्ह, ब्रिलियंटली एक्झिक्युटेड। आता रिव्हर्स स्वीप आणि अजून एक चौकार मिळतोय। काय फलंदाजी होते निखिलच्या माध्यमातून, दर्जेदार फलंदाजी। सेमीफायनल मध्ये कसा खेळ साकारावा याचं प्रदर्शित करत असताना एक दर्जेदार फलंदाज। धावसंख्या 20, पहिलं षटक संपलाय, पहिल्या षटकाची सांगता झाली आहे। यस डीजे राम। धावसंख्या 20 चांगली सुरुवात न्यू ओमकार संघाची, कारण दोन्ही संघ बघितले ना, दोन्ही संघ तुल्यबळ आहेत। दोन्ही संघांमध्ये मात्र मातब्बर खेळाडूंचा समावेश आहे।
चॅलेंजर सीवूड चॅलेंजर संघाच्या बाबतीत बोलायचं झालं तर यांची जमेची बाजू गोलंदाजी आहे. गोलंदाजीच्या आधारावर त्यांनी मागचा सामना जिंकला, कारण दर्जेदार गोलंदाजी आहे. पण पहिल्या षटकात मात्र निराशाजनक सुरुवात झाली आहे अमितच्या माध्यमातून. आता मात्र गोलंदाजच्या भोवळ्यावर गोलंदाज येतोय, एक नवीन नवखा गोलंदाज किरण पाळसकर. त्याच्या समोर एक दर्जेदार फलंदाज डावखोऱ्या त्याचा क्रिस फर्नांडिस ऑन स्ट्राइक. आणि हा चेंडू ब्रिलियंटली बॉल आणि तेवढा चांगल्या रीते खेळून काढलाय. एका धावेने मात्र स्ट्राइक रोटेट केलं जात आहे. त्यांनी प्लॅनिंग केलंय, न्यू ओमकार संघाचं प्लॅनिंग दिसून येत आहे. सरळ एक धाव घेणार मी असं मानस दिसतोय त्याचा, मी स्ट्राइक निखिलला देणार आणि तसंच चित्र दिसतंय. धाव संख्या 21 वरती जाऊन पोहोचली आहे. पुन्हा एकदा स्ट्राइक निखिलला दिली आहे. त्याला माहिती आहे निखिल बहरात आहे, लयात आहे, कॉन्फिडन्स मध्ये आहे आणि चांगला खेळ साकारतोय. आणि त्याच्या माध्यमातून रणनीती देखील तशीच आखली गेली आणि ती रणनीती फॉलो करत असताना त्याचा जोडीदार मदतनीस फलंदाज क्रिस फर्नांडिस नॉन स्ट्राइकला गेलाय. स्ट्राइक दिले निखिलला. किरण आणि हा चेंडू जबरदस्त चेंडू, रिव्हर्स स्वीप करायचा होता पण चेंडू अंगावरती आदळतोय. एक महत्वपूर्ण डॉट बॉल येतोय दुसऱ्या षटकातील दुसऱ्या चेंडूवरती. आपण ॲक्शन रिप्लेच्या माध्यमातून बघू शकता कशा प्रकारे चेंडू डिलिव्हर केला, कशा प्रकारे खेळवला आणि डॉट बॉल मिळवला. किरण पाळसकर वन्स अगेन ऑन द बॉलिंग मार्क टू निखिल. हा चेंडू फॉलो थ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा डॉट बॉल, बॅक टू बॅक 2 डॉट बॉल्स. थोडं साजेसं कमबॅक करताना दिसतो. सीवूड चॅलेंजर संघाची खासियत आहे, आमच्याकडे देखील क्लास आहे, टेम्परमेंट आहे आणि आम्ही त्याच उद्दिष्टाने खेळणार, त्याच दिशेने वाटचाल करणार असं उत्तर देत असताना हा गोलंदाज किरण पाळसकर. धावसंख्या 21 वरती स्थगित, सीमित खुंटीत आणि हाता मात्र चौकार. निखिलला तुम्ही जास्त वेळ शांत बसून ठेवू शकत नाही, कारण त्याच्याकडे सगळे फटके आहेत. 360 खेळ खेळण्यात माहेर असलेला, पहिल्या षटकातला तो ऑफ साईडला कव्हर ड्राईव्ह मारला ना, अप्रतिम क्लास, त्याचा दर्जा दर्शवणारा तो फटका होता. त्यानंतरचा आता रिव्हर्स स्वीप, नंतर त्यानंतर आता फाईन लेगला टोळवलेला फटका, अप्रतिम फटकेबाजी करतो. 360 खेळ दाखवणारा हा फलंदाज. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 25 वरती. आणि आता मात्र बॅटची कडा घेऊन चेंडू बिहाइंड द विकेट जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण आणि त्या क्षेत्ररक्षकाला दाद देत असताना संघ सहकारी खेळाडू आणि इतर प्रेक्षक वर्ग, इव्हन 12th मॅन आहे ना न्यू ओमकार संघाचा, तो देखील पीडी, तो देखील त्याला दाद देतोय. चांगल्या खेळाडूवृत्तीचं प्रदर्शन. हा सामना खेळीमेळीच्या वातावरणातच चाललाय, ह्याचं उदाहरण देत असताना पीडी. कालच्या दिवसामध्ये पॅडी जेव्हा फलंदाजीला उतरलेला तेव्हा हा पीडी सेल्फीसाठी गेला होता. कालच्या अख्ख्या दिवसात ती चित्रफित देखील खूप व्हायरल झाली सोशल मीडियावरती. पीडी आणि पॅडी ही जोडी चांगली आहे, पण आत्ता मैदानावरची जी जोडी आहे ना त्यांनी धुमाकूळ घातलाय. चांगला खेळ साकारला अजूनपर्यंत. फर्स्ट चेक किरणच्या माध्यमातून. प्रत्येक टुर्नामेंटमध्ये आपल्याला अशाच व्हायरल रील्स बघायला मिळतात, कारण एकमेकांवरती प्रेम करणारे हे व्यक्तिमत्व आहेत. एकत्र खेळणार आहे सर्व क्रिकेट बॉक्सचा परिवार. आता मात्र आउटसाइड द लेग स्टिक, पंचांचा वाईटचा इशारा येतोय. दोन्ही हात समांतर केल्यात, अवांतर धावसंख्येचा इशारा दिला. एका धावेने धावसंख्या पुढे सरसावते, 27 वरती जाऊन पोहोचते. किरण समोर क्रिश आणि हा चेंडू कव्हर ड्राईव्ह केला आणि आता मात्र चुकी होते तिथे क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. धाव संख्या आहे चौकारनीशी वाढते. धावा जाऊन पोहोचल्या आता 31 वरती. 31 रन्स ऑन द स्कोर बोर्ड आपण बघू शकता लाईव्हच्या माध्यमातून. क्षेत्ररक्षकाला कसा चकवला गेला चेंडूने. थोडी चुकी होती, पण अशा मोठ्या सामन्यामध्ये अशा चुक्या खूप मागत ठरू शकतात. धाव संख्या 31. उत्सुकता असते, स्कोअरवरती लक्ष असेल बारीक क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमचं, फलंदाजी करणाऱ्या टीमचं, प्रेक्षकांचं. आणि जे प्रेक्षक आम्हाला
युट्यूबच्या माध्यमातून ऐकतायत जोडले गेले त्यांचं देखील मी सहर्ष स्वागत करतोय. 2 दिवस अथक परिश्रम घेणारी ही केडीची टीम, पीटीसी लाईव्हची टीम, त्यांचं देखील मी कौतुक करेन. आणि हा चेंडू विजय कांबळे याने हलवार चेंडू डिलिव्हर केला होता आउटसाइड ऑफ स्टंप. पंचांचा वाईटचा इशारा. हा चेंडू चकवा देणारा चेंडू होता परंतु थोडासा कंट्रोल हरवला, थोडासा बाहेर निघालेला चेंडू पंचाने वाईट घोषित केला. विजय कांबळे बंटी आणि हा चेंडू पुन्हा एकदा चकवलाय. बंटी विजय कांबळे ह्याच्या कलाईमध्ये जादू आहे आणि ती जादू त्यांनी कालच्या दिवसात देखील दाखवली. काल त्याने एक षटक फेकलं, लगातारच्या 5 चेंडूंवरती 5 बळे मिळवण्याचा विक्रम प्रस्थापित केला आणि युट्यूबला देखील ती क्लिप व्हायरल झाली आणि खूप प्रमाणात लाईक देखील आले त्या क्लिपला. आणि हा चेंडू पुन्हा एकदा आता मात्र प्रणवच्या माध्यमातून धावत करण्याचा प्रयत्न. पंचांकडे मात्र ह्या प्रश्नाचं उत्तर नाहीये. ऑनफिल्ड जे पंच आहेत त्यांना प्रश्न विचारलाय क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमने, पण त्या प्रश्नाचं उत्तर त्यांच्याकडे नाहीये. त्यांनी काय केलंय, थर्ड अंपायर वरती डिसिजन सोपवलाय. इट्स नॉट आउट डिसिजन आलाय. विजय समोर डावखुऱ्या त्याचा फलंदाज क्रिस. बेल्स पडली. विजय याचं बारीक लक्ष असतं प्रत्येक गोष्टींवरती आणि क्रिकेटिंग ब्रेन सॉलिड आहे. क्रिकेटवर तेवढं प्रेम देखील करतो. बेल्स पडली होती पण ते लक्ष दिलं त्याने. निश्चितच थोडासा नाहीतर व्यत्यय आला असता पुढच्या चेंडूवरती. थोड्या निर्णयाला चुकी झाली असती मे बी, पण ते त्यांनी हेरलं आणि पंचांच्या लक्षात आणून दिलं. एक धाव मिळते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 34 वरती. 34 रन्स ऑन टू द स्कोर बोर्ड. आणि हा जबरदस्त फटका टोलवलाय, कव्हर्सला टोलवलेला आणखी एक दर्जेदार फटका. एक चौकार मिळतोय. चौकारांची धावसंख्या वाढली. धावसंख्या जाऊन पोहोचले 38 वरती. 38 रन्स ऑन टू द स्कोर बोर्ड. तसेच इथं ज्या टी शर्ट आपण ज्या परिधान केलेत ना मित्रांनो, त्या टी शर्टचं प्रिंटिंगचं काम ज्यांनी केलं आहे त्यांच्या माध्यमातून झालंय. असे हितेश सर इथं उपस्थित झालाय. त्यांचं मी सहर्ष शब्दसुमनाने स्वागत करतोय आणि त्यांचा सत्कार आणि सन्मान देखील आयोजकांच्या माध्यमातून या स्पर्धेच्या माध्यमातून आणि ह्या कमिटीच्या माध्यमातून केला जाईल. विजय बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा सज्ज आहे निखिलसाठी. आणि हा चेंडू आत्ता मात्र आकाशकडे टोलवलाय. आकाशाच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. फक्त एक धाव मिळेल ह्या चेंडूवर. धावसंख्या जाऊन पोहोचले 39. तसेच मी विनंती करतोय कदम सरांना का त्यांनी हितेश सरांचा यथोचित सन्मान करायचा आहे आणि निश्चितच टाळ्या झाल्या पाहिजेत या व्यक्तिमत्वासाठी. हे जे आपण टी शर्ट परिधान केलं त्याच्या प्रिंटिंगचं काम हितेश सर यांच्या माध्यमातून झालं आणि चांगल्या दर्जाच्या टी शर्ट प्रोव्हाइड केलेत. त्यांचं मी आभार व्यक्त करतोय. आणि हा विकेट येतोय. तसेच आदरणीय अश्विन सातपुते सर इथं उपस्थित आहेत ग्राउंडवरती. त्यांना देखील मी आयोजकांच्या वतीने विनंती करतोय आसन नसतं होण्यासाठी समर्जन कक्षेत यायचं आहे. नवीन गोलंदाज शेवटचा अंतिम निर्णायक शतक घेऊन आला आकाश सारंग. समीर
आकाश सारंग गोलंदाजच्या बोहल्यावर, फलंदाजासाठी सज्ज निखिल. निखिल खेळतो वैयक्तिक आणि हा व्हाईट बॉलने सुरुवात करतो तिसऱ्या षटकाला. धावसंख्या 40 आणि हा चेंडू पायावरती आदळतोय. लेग बायचा इशारा येतो पंचांचा. लेग बायच्या स्वरूपात एक धाव मिळते. एके धावेने धावसंख्या पुढे सरसर धावसंख्या जाऊन पोहोचली 41 41. धावसंख्या 41 आणि हा चेंडू आता पॅडल स्वीप केलाय. रिव्हर्स स्वीप केला होता, चांगला फटका टोलला होता, परंतु हा एकच धाव मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचले 42 वरती. 42 रन्स ऑन द स्कोर बोर्ड. निखिल स्ट्राईकला येतोय. आकाश आणि हा बोर्ड आणि मोक्याच्या क्षणी आता मात्र विकेट मिळते. सीवूड चॅलेंजर संघाची खासियत आहे ही. जो मोमेंटो मिळतो ना त्या मोमेंटोचा पुरेपूर फायदा उचलत सामन्यावरती पकड मजबूत करण्याची त्यांची खासियत आहे. आणि थोडीफार पकड आता मजबूत केली कारण निखिल सारख्या फलंदाजाला बाद केलाय. अजून एक विकेट. बॅक टू बॅक 2 बोल्ड्स. लगातारच्या 2 चेंडूंवरती 2 बळी. यास डीजे नवीन फलंदाज पुष्कर. स्ट्राइक एंडला नॉन स्ट्राइक एंडला सॅम आणि आकाश सारंग इज ऑन हॅट्रिक. ह्या स्पर्धेत अगोदर 2 हॅट्रिक झाल्यात, 2 हॅट्रिक गणले गेल्यात. त्याचा संघ सहकारी खेळाडू विजय कांबळे यांनी पहिली हॅट्रिक घेतली आहे. कॅन ही टेक इट. आणि हा चेंडू फाईन खेळलाय. थोडीशी लूज डिलिव्हरी. फुलटोस प्रकारचा चेंडू आणि सरळ दिशा दाखवली पुष्करने. पुष्करच्या माध्यमातून येणारा हा चौकार महत्वपूर्ण चौकार ह्या इनिंग मधील म्हणता येईल कारण धावसंख्या रोडावली होती, मंदावली होती, थांबली होती. ती चौकार निशा आता पुढे नेताना दिसतोय पुष्कर. धावसंख्या जाऊन पोहोचली 46. लास्ट डिलिव्हरी ऑफ द इनिंग. टार्गेट डिसाइडिंग डिलिव्हरी टू गो. आणि हा अजून एक विकेट. शेवटच्या चेंडूवरती बळी. सेकंड सेमीफायनलिस्ट दोन्ही संघाने देखील कॉल असेल नाणेफेकीचे कॉल करण्यासाठी यायचा. आणि धावसंख्या झाली 46. 47 धावांचं टार्गेट समोर असेल सीवूड चॅलेंजर्स टीम. नाणेफेकीच्या कॉल साठी मी कॉल देतोय शिवनेरी. शिवनेरी आणि समर्थ 11 दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी प्रचारण करायचा आहे. हेमंत वाकसे आणि विजय. आणि आदरणीय प्रमोद कर्णेकर टॉस साठी आपल्या बरोबर जोडले गेलेत. सेकंड सेमीफायनलचा टॉस होतो इथं आणि टेल्स इज द कॉल. आणि टेल्स आलाय. नाणेफेकीचा कॉल जिंकला शिवनेरी संघ. विजय निर्णय काय असेल या महत्वपूर्ण सेमीफायनल मध्ये? आम्ही बॉलिंग घेतोय. क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. क्षेत्ररक्षक स्वीकारण्याचं कारण? आत्ताची झालेली मॅच आम्ही इझिली चेस केली. बॉलिंग खूप चांगली झाली तर तोच मोमेंटम कंटिन्यू ठेवून 40 पर्यंत त्यांना आम्ही स्टिक करून ठेवणार आहोत. समोर धडाकेबाज ओपनिंग पेअर आहे. हेमंत एका बाजूला, श्रीलेश. त्यांना बांधून ठेवण्यासाठी किंवा त्यांची विकेट घेण्यासाठी काय रणनीती आखली आहे का? सेम लास्ट मॅचचा जसा परफॉर्मन्स केला तसा सेम आम्ही खेळणार. आणि जर ओव्हर जरा त्यांना म्हणजे आम्ही बॉल डॉट्स करून प्रेशरमध्ये आणण्याचा प्रयत्न करू. ऑटोमॅटिकली विकेट येतील. निश्चितच समोर तेवढाच दर्जेदार संघ आहे. तुम्हाला ह्या सामन्यासाठी शुभेच्छा. माझ्या समवेत आता
समर्थ इलेव्हन संघाचे कर्णधार हेमंत, तुमची जोडबोली जबरदस्त आहे. या सामन्यात तुमचं प्लॅनिंग काय असेल आणि काय टार्गेट समोर ठेवणार आपण? प्लॅनिंग तसं जास्त काय नाही आहे. दोघं शेवटपर्यंत टिकण्याचा प्रयत्न करणार आहे. 50+ स्कोर तर नक्की करण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि समोरच्या संघात असा कुठला फलंदाज आहे, गोलंदाज आहे का त्याच्यासाठी तुम्ही रणनीती आखली आहे? काही प्लॅनिंग? नक्कीच 1-2 बॅट्समन चांगले आहेत त्याच्यामध्ये, मितेश वगैरे, तर त्याला लवकर आऊट करण्याचा प्रयत्न करू आम्ही. निश्चितच दोन्ही कर्णधारांच्या माध्यमातून वक्तव्य झालंय. नाणेफेकीचा कॉल जिंकलाय शिवनेरी संघाने आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. फलंदाजासाठी निमंत्रित केलंय समर्थ इलेव्हन संघाला सेकंड सेमीफायनल. त्या दोन्ही संघांना आपण शुभेच्छा देऊया आणि जाऊया चालू सामन्याकडे, जिथं भिडताना दिसत आहेत, लढताना दिसत आहेत सिऊड चॅलेंजर्स आणि न्यू ओमकार. ही लढत बघायला मिळतीये आणि सेकंड सेमीफायनल सुरू होतीये. सेकंड इनिंगला सुरुवात होत असताना पहिला चेंडू चांगल्या जागी योग्य जागी डिलिव्हर केलाय आणि एका धावेने धावसंख्येच्या पाठलागाला सुरुवात होते. आणि हा चेंडू रिव्हर्स स्वीप केलाय. आकाश सारंग याच्या बॅट मधून एक चौकार येतोय. दुसऱ्या चेंडूवरती येणारा हा चौकार. 2 चेंडूंमध्ये 5 धावफलकावरती लागतात. रोहनने एका धावेने स्ट्राईक रोटेट केलं. दुसऱ्या चेंडूवरती आकाशने चौकार टोलवलाय आणि हा चेंडू आता मात्र फायनल क्षेत्रात खेळून काढला. तिथे क्षेत्ररक्षक तैनात ठेवलाय आकाशसाठी. गोलंदाज सीदियाने. एकमेकांबरोबर एकत्र खेळणारे सर्व खेळाडू आहेत. प्रत्येकाला प्रत्येकाची जमेची बाजू माहिती आहे, प्लस निगेटिव्ह पॉईंट सगळं माहिती आहे आणि त्यानुसार क्षेत्ररक्षणाची सजावट केलं गोलंदाज सिद्धेश याने. आणि हा आता मात्र रोहनने अजून एक फटका टोलवलाय. ओ माय गॉड, फंबल झालं होतं. निखिल कडून चेंडू निसटला होता, मात्र चांगलं बॅकअप. एका धावेवरती समाधान मानावं लागलं. निश्चितच चुकीचं भूर्दंड भोगावं लागलं असतं तिथं. अजून एक धाव. एक धावेने पुढे सरसावताना दिसतोय सिऊड चॅलेंजर संघ. धावसंख्या झाले 8. शेवटचा चेंडू पहिल्या षटकातील. बघा कसं गणित आहे, क्रिकेट आहे हे. आणि हा जसा बोलत होतो ना, बोलता बोलता थांबावं लागेल मला. या 5 धावा मी बोलणार होतो की मागच्या सामन्यात ह्या गोलंदाजाने 15 चेंडू फेकले होते आणि ह्या सामन्यात 5चे 5 चेंडू जागेवरती टाकले. जसं बोलण्याचा प्रयत्न केला तसं वाईट टाकलाय आणि 5 धावांचा दुजोरा दिलाय, बोनस दिलाय. धावसंख्या जाऊन पोहोचल्या 13 वरती. 13 रन्स ऑन टू द स्कोर बोर्ड. आणि हा चेंडू आता मात्र बॅटचा लिडिंग एज घेतला जातोय. ठीकसा टायमिंग करता आला नाही. एकदा मात्र मिळते. एका धावेने धावसंख्या पुढे सरसावली. धावसंख्या जाऊन पोहोचले पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 14. 14 रन्स ऑन टू द स्कोर बोर्ड फॉर द नो लॉस. 47 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या षटकात 14 धावफलकावरती लागतायत. संघर्ष करणं गरजेचं आहे मित्रांनो. दोन्ही संघांच्या माध्यमातून फाईट देणं गरजेचं आहे, तरच क्रिकेटचा विजय होईल इथं. आणि तसं दिसतंय अजूनपर्यंत तरी. मंदार एक दर्जेदार गोलंदाज आहे. मंदार 18ला 33चं गणिती समीकरण येऊन ठेपलाय. प्रत्येक षटकामागे 11 धावांची सरासरी राखावी लागेल सिऊड चॅलेंजर संघाच्या फलंदाजाला. आणि हा चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप सुरुवात करतोय. खूपच बाहेरचा चेंडू पंचाने वाईट घोषित केला. आणि प्रत्येक एक आणि एक धाव चीर केली जाते सिऊड चॅलेंजर संघाच्या किम्यामधून. आणि हा चेंडू आता मात्र चांगला चेंडू डिलिव्हर केलाय. पंच तटस्थ आणि हा डॉट बॉल. अजून एक चांगला चेंडू. आता मात्र झेल घेण्याचा प्रयत्न. शॉर्ट, थोडासा शॉर्ट पडतोय. प्रयत्न चांगला होता. झेल घेण्याचा प्रयत्न निखिलच्या माध्यमातून केला गेला, परंतु आउट ऑफ द रीच, थोडासा लांब पडतोय. एकदा मात्र मिळते त्या मागच्या चेंडूवरती. एका धावेच्या मध्यंतरी धावसंख्या पुढे सरसावली आहे. जाऊन पोहोचले 16 वरती. 16 रन्स ऑन टू द स्कोर बोर्ड. आणि हा चेंडू लेग साइडला टोलावलाय. अजून एक धाव मिळतीये. एक एक करून पुढे सरसावताना दिसतोय. मध्येच एक चौकार देखील टोळवताना बघतोय आपण फलंदाजाला.
हे दोन्ही फलंदाज जे आहेत ना खेळपट्टीवर ते चांगला खेळ साकारतायत. धावसंख्या जाऊन पोहोचले 17. आणि हा वाईड बॉल, अजून एक वाईड बॉल. हे बघा दोन्ही अपोजिट दिशेला आहेत चाहते. वाईट बॉल टाकला तर राईट साइड आवाज येतोय, इकडून चांगला बॉल पडला तर लेफ्ट साइड आवाज येतोय. ही मजा आहे क्रिकेटची, हा बॉक्स क्रिकेटची. आणि आता मात्र रोहन बाद. जोश जोश, उत्साह, आत्मविश्वास, लढा लढा आणि लढा देताना दिसतात दोन्ही संघ. पॅडी आणि हा आनंद उत्सव साजरा करत असताना आपण लाईव्ह स्क्रीनच्या माध्यमातून बघू शकता. तो प्रेक्षक किती आनंद घेतोय, त्याच्या हावभाव बघा, बॉडी लँग्वेज बघा, देहबोली बघा, टाळ्या वाजून प्रोत्साहित करत असताना आपल्या संघाला. लाईव्ह स्क्रीनच्या माध्यमातून बघू शकता आपण, लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून हा फटका रिव्हर्स स्वीप खेळला होता रोहनच्या माध्यमातून, पण कंट्रोल हरवलं. सर्कल आउटच्या रूपाने पहिला फलंदाज बाद झाला. धावसंख्या स्थगित सीमित खुंटीत 18 रन्स ऑन टू द स्कोर बोर्ड फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. नवीन फलंदाज प्रणव. आणि हा रिव्हर्स स्वीपने सुरुवात करतोय. आता मात्र आसिफच्या माध्यमातून चुकी होते आणि नाराज आहे स्वतःवरती. प्रयत्न होता, आता मात्र सिवूट चॅलेंजर्स खेम्यामध्ये कॅमेरा मारलाय, आपण बघू शकता. जोश, उत्साह आणि आता पॅडी बघा, पॅडी डोका मळतोय, नाराज झालाय. ही मजा आहे क्रिकेटची. पीडी पीडी थोडासा नाराज, हताश. अजून मजा येणार, अजून सामन्यात रंग देणार. आणि हा चेंडू आता बॅकफुटवर जाऊन स्टिअर केलाय कव्हर्स मध्ये. तिथं सिद्ध क्षेत्ररक्षक उपस्थित, त्याच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. एक धाव मात्र काय रोखू शकत नाही. एक धाव सहजरित्या दोन्ही फलंदाजांनी पूर्ण केली आहे. 2 षटकं संपतात, 2 षटकांची सांगता झाली, समाप्ती झाली. धाव संख्या 23. आता 12 चेंडू आणि 24 धावांची गरज आहे. म्हणजे षटकामागे 12 धावांची सरासरी राखावी लागेल. DJ राम. Siwut the champion, Siwut the champion, Siwut the champion, champion, Siwut Box Champions League. हॅलो 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 हॅलो. आणि निखिल बॉलिंग मार्क येतो. पहिला चेंडू आउट साइड लेग स्टिक, व्हाईटचा इशारा येतो पंचांचा. 12ला 24 ची गरज असताना पहिला चेंडूवरती व्हाईट चेंडू येतोय, आणि मग याचा अर्थ 12ला 23 ची गरज असेल. पिढीचा आवाज येतोय. अजून एक वाईट. बिग मॅचचं प्रेशर. सामना दोलायमान अवस्थेत आहे, दोन्ही संघ तुल्यबल आहेत आणि दोन्ही संघांच्या मध्ये चाललेली ही झुंज. सामना अजून बॅलन्स आहे मित्रांनो, कोणीही जिंकू शकतं. आणि हा चेंडू प्रणवने खेळून काढला, जस्ट स्टिअर केला. तिथं क्षेत्ररक्षक उपस्थित आहे, एकच धाव मिळेल. एका धावेने धावसंख्या पुढे सरसावली. धावसंख्या जाऊन पोहोचले 26 वरती. 26 रन्स ऑन टू द स्कोर बोर्ड. स्टील 21 रन्स नीडेड विथ इन 11 डिलिव्हरीज. आकाश सारंग. आणि हा मात्र चेंडू स्टिअर केला, अजून एक सिंगल मिळेल. थोडंसं मिसकॅल्क्युलेशन होत आहे, पण बॅकअप आहे तिथं सीटच्या माध्यमातून, मंदारच्या माध्यमातून. आकाशने एक धाव मिळवली. दहा बॉल आणि 20 धावांची गरज आहे. 2 चेंडू टाकून झालेत या षटकात. अजूनपर्यंत 2 चेंडू गणले गेलेत. ऑफिशियल 2 डिलिव्हरीज हॅज बीन काउंटेड. आणि हा चेंडू आता मात्र टोलवला आहे. क्षेत्ररक्षक चांगला आहे तिथला, आणि क्षेत्ररक्षण करत असताना मित्रांनो बेसिक रूल फॉलो करताना दिसतो तिथला क्षेत्ररक्षक. वेन यू आर फिल्डिंग मॅन, कीप युअर बॉडी बिहाइंड द बॉल, जेणेकरून तो बॉल प्ले मध्ये येईल. आणि तिथल्या क्षेत्ररक्षकांनी तेच केलंय. त्याच्या फलस्वरूपात त्याला फक्त चांगला रिझल्ट मिळालाय, एकच धाव मिळाली. आणि हा चेंडू आता फाईन स्वीप केलाय, चेंडू फाईन क्षेत्रात जातो आणि आता फुटवर्क केलाय. इट्स अ गोल, गोल फॉर द टीम सिवूट चॅलेंजर्स. आणि हा चौकार मिळतोय.
धाव संख्या 32, 32. 8ला 15. सामना जवळ होत चाललाय. अजूनही दोलायमान अवस्थेत आहे सामना. आता मात्र कडक फटका आहे आकाश, ज्यासाठी ओळख आहे आकाशची, ज्या फटक्यांसाठी तो ओळखला जातो, तो फटका त्याच्या बॅट मधून ऐन वेळी येतोय. आता हा चौकार बघायला मिळतोय आणि आपण बघताय हा चौकारचा उत्साह, जोश, उत्साह आणि जल्लोष साजरा करत असताना सीवूड चॅलेंजर्सचा डगआउट आणि त्यांच्या माध्यमातून उत्साह साजरा केला जातोय. 7ला 11 गणिती समीकरण. व्हेरी इम्पॉर्टंट डिलिव्हरी. ह्या एका डिलिव्हरीवरती आता पुढच्या ओव्हरचा टार्गेट सेट होईल. खूप महत्वपूर्ण चेंडू असेल ह्या सामन्यातील. 7 बॉल 11ची गरज. निखिल याचं थोडंसं महागडं षटक, निर्णायक षटक टाकत असताना थोडीशी महागडी गोलंदाजी आणि हा चेंडू टोलावलाय. चांगला क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित, त्याच्या माध्यमातून चांगला प्रयत्न. फक्त एक धाव. याचा अर्थ काय, धावा झाल्या धावफलकावरती 37 आणि शेवटच्या 6 चेंडूत 10 धावांची गरज असेल. 6 बॉल 10 धावांची गरज. 6 बॉल 10 रन्स. यस डीजे. धन्यवाद डीजे. आणि जो संघ विजेता होईल त्याला फायनलचं तिकीट मिळेल. त्याचबरोबर इथं आणखी एक पारितोषिक, इथे 500 रुपये मिळतील श्री विश्वनाथ बेलोटे सर यांच्या माध्यमातून. आणि शेवटचा अंतिम निर्णायक षटक घेऊन आलाय, खूप महत्वपूर्ण षटक. शरीफ याच्या माध्यमातून ते षटक फेकलं जाईल. कर्णधार निखिल यादवने शरीफची निवड केली आहे. शेवटचा अंतिम निर्णायक षटक. दोन्ही संघांच्या माध्यमातून जबरदस्त लढा बघायला मिळतोय. कधी सीवूड चॅलेंजर संघ वर्चस्व प्रस्थापित करताय, तर कधी क्षेत्ररक्षण करणारा संघ म्हणजेच न्यू ओमकार संघ आपला वर्चस्व प्रस्थापित करताना दिसतोय. बघूया पहिला चेंडू, फायनलचा षटक. फायनलचं तिकीट कोणाला मिळेल आणि हा फटका जोर कसं लावलाय. अप्रतिम क्षेत्ररक्षण. फक्त आणि फक्त एक धाव. पहिल्या चेंडूवर एकच धाव मिळतीये. चांगला क्षेत्ररक्षक आहे सी, त्याच्या माध्यमातून चांगला क्षेत्ररक्षण केलं गेलंय. फक्त एका धावावरती सीमित ठेवलं गेलं, खुंटीत ठेवलं गेलं. अप्रतिम सामना. लढा जारी आहे. संघर्ष आणि संघर्ष करताना दिसत आहेत दोन्ही संघ. संघर्ष हाच इथे यशाचा गुरुमंत्र असेल. लढता लढता हरलो जरी, हरल्याची मला खंत नाही. लढता लढता हरलो जरी, हरल्याची मला खंत नाही. लढा माझा माझ्यासाठी, लढाईला माझ्या अंत नाही. पुन्हा उठेन पुन्हा लढेन, शांत बसणार नाही. संकटाबरोबर 2 हात करेन, पण लढाई माझी मी सोडणार नाही. आणि इथे खेळणारे दोन्ही संघ हार मानायला तयार नाहीत. दोन्ही संघांच्या माध्यमातून जबरदस्त खेळ साकारला जातोय. व्हॉट अ ब्रिलियंट वेट ऑफ प्ले. आणि आता मात्र अप्रतिम एफर्ट यार, जबरदस्त फिल्डिंग. व्हॉट अ फिल्डिंग, दॅट इज एक्सलंट. आणि डगआउटच्या दोन्ही डगआउट मधून टाळ्या आल्या या क्षेत्ररक्षकासाठी. हे आहे क्रिकेटचं स्वरूप, हे आहे सीवूडचं बॉक्स क्रिकेट. आम्ही कोणासाठी खेळतोय, तर आम्ही आमच्या क्रिकेटसाठी खेळतोय. संघ फलंदाजी करणारा आहे, त्याने देखील टाळ्या वाजून या क्षेत्ररक्षकाला दाद दिली आहे. हे आहे क्रिकेटचं प्रदर्शन, हे आहे क्रिकेटवर असलेला अमाप प्रेम, या असलेलं क्रिकेटवर बद्दलचं समर्पण. व्हेरी वेल प्लेड यार. अप्रतिम क्षेत्ररक्षण सीध. आणि आता मात्र आकाश सारंग तुम्ही किती वेळा अडवाल. मी लढणार, मी खेळणार, मी मारणार. आणि एक अजून दर्जेदार चौकार निघालाय आकाशच्या बॅट मधून. कॅल्क्युलेशन आहे, तो आम्हाला बोट दाखवतोय. 3 मध्ये 4 बरोबर आहे. कॅल्क्युलेशन चालू आहे. जस्ट 1 शॉट अवे फ्रॉम द विन. व्हॉट अ ब्रिलियंट वेट ऑफ इनिंग दिस इज. एका साइडला सीध लढतोय, 2 वेळा चांगलं दर्जेदार क्षेत्ररक्षण बघायला मिळालं त्याच्या माध्यमातून. आता फलंदाज आकाशच्या बहरात दिसतोय, लयात दिसतोय. शरीफ ऑन टू द बॉलिंग मार्क. आणि हा विजयाचा चौकार येतो आकाशाच्या बॅट मधून.
आणि हार्दिक अभिनंदन, हार्दिक अभिनंदन, हार्दिक अभिनंदन सिवूड चॅलेंजर्स टीम फायनल मध्ये प्रवेश मिळवल्याबद्दल. आणि न्यू ओमकार टीमचं देखील मी अभिनंदन करेन, चांगला खेळ साकारला. थोडा आवरायचा आपल्याला स्वतःला. आनंद आपण आम्ही समजू शकतो, आनंद समजू शकतो आपण. आणि हस्तो आंदोलन करूनच बाहेर निघायचं आहे आपण. आणि मॅन ऑफ द मॅच असेल या सामन्याचा. तसेच ह्या इनिंगसाठी आकाशा, ह्या इनिंगसाठी प्रोत्साहन 500 रुपयाचं पारितोषिक सरकळे सर यांच्या माध्यमातून, रमेश सरकळे सर यांच्या माध्यमातून त्यांना पुरस्कृत केलं जाईल. आणि ह्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच देखील आकाश सारंग. तसेच आदरणीय PK जाधव इथं उपस्थित आहेत, त्यांना मी आयोजकांच्या वतीने विनंती करतोय आसन नसतं होण्यासाठी समालोचन कक्षेत यायचं आहे. आकाश सारंग मॅन ऑफ द मॅच, प्लेयर ऑफ द मॅच. आणि विभागातील जे मान्यवर उपस्थित आहेत त्यांना मी आयोजकांच्या वतीने विनंती करतोय की आसन नसतं होण्यासाठी यायचं आहे. तसेच बेलोटे साहेब इथं उपस्थित आहेत. आणि आकाश सारंग, व्हॉट अ इनिंग दिस इज, अप्रतिम खेळ, जबरदस्त खेळ साकारला.